आज आपण जाणून घेणार आहोत मल्चिंग शीटचा योग्य वापर आणि यामुळे मिळणारे फायदे कोणते आहेत। शेतीमध्ये पाणी बचत, तण नियंत्रण आणि उत्पादन वाढ हे सगळं काही आता एका साध्या तंत्राने शक्य होत आहे आणि ते म्हणजे मल्चिंग। आता हे तयार कसं करायचं ते पाहूयात। सर्वात आधी जमीन नीट तयार करून घ्या, माती भुसभुशीत करा आणि उंच बेड तयार करा, जेणेकरून पिकाला हवा व पाणी दोन्हीही नीट मिळेल। बेड तयार झाल्यावर ड्रीप लाईन टाकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मल्चिंग शीट खाली पाणी देण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे ड्रीपच। आता या बेडवर मल्चिंग शीट सावकाश पसरवायचं, ती नीट ताणून दोन्ही बाजूंनी मातीने दाबून धरायची। यामुळे हवा आत जाणार नाही आणि शीट उडतही नाही। शीट अंतरल्यानंतर पिकानुसार अंतर ठरवून छोटे गोल छिद्र पाडायचे आणि त्या छिद्रामध्ये आपली रोपं लावायची। एकदा का रोपे लागली की मल्चिंगचे फायदे लगेच जाणवायला लागतात। मातीमधील ओलावा जास्त काळ टिकतो, त्यामुळे पाणी कमी लागतं, तण जवळजवळ येतच नाही, त्यामुळे त्यासाठीचा खर्चही वाचतो। मातीचे तापमान संतुलित राहिल्यामुळे मुळांची वाढ जलद गतीने होते आणि पिकं अधिक जोमाने वाढतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनामध्ये 20 ते 30% वाढ दिसते। फळे आणि भाज्या मातीला न लागल्यामुळे स्वच्छ राहतात, तसेच सडण्याचे प्रमाण देखील कमी होते आणि गुणवत्ता सुधारते। म्हणून मित्रांनो, मल्चिंग शीट ही केवळ एक प्लास्टिकची चादर नाही, तर शेतीत उत्पादन वाढवणारे, मेहनत कमी करणारे आणि खर्च बचत करणारे एक प्रभावी तंत्र आहे।